जय जय राम कृष्ण हरी 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 हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर हरी तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर
म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायीन श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर पायीनसी मुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर पायीनसी मुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हे आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हे आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर ढोपार खुमाई ढोपार कुमाई ढोपार खुमाई देव ढोपार खुमाई ढोपार कुमाई 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 ढोपार खुमाई हे देव ढोपार खुमाई ढोपार कुमाई जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय
जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजने सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले हो सुख झाले हो हरि तो माधव परवा तो माधव तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हरि बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरि हरि तो माधव बरवा
रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल जय राम कृष्ण हरी 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 जय क्षमा जाचे अंगी लोभांतान हे मना लोभांतान हे मना दया क्षमा जाते अंगी दया क्षमा जाते अंगी परलोकी सुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखे शुद्ध ज्ञान जाचे मुखे जगी विरक्त तोचिदाना जगी विरक्त तोचिदाना लोभांतान हे मना लोभांतान हे मना
लोभंता नये मना जगी विरक्ता होती जाना जगी विरक्ता होती जाना ये मना ये मना विरक्त तो चिदा जगे विरक्त तो चिदा लोभंता नये मना लोभंता नये मना पार घुमाई ओ पार घुमाई पार कुमार पार घुमाई जय जय पार कुमार 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 पार संत तोच दाना जगे संत तोच दाना जगे संत तोची जाना जगे हा संत तोची जाना जगे संत तोच दाना जगे संत तोच दाना संत तोची जाना जगे हा संत तोची जाना जगे दया दया क्षमा जाचे अंगे दया क्षमा जाचे अंगे दया 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 क्षमा दया क्षमा जाची अंग दया क्षमा जाची दया क्षमा जाची दया क्षमा दया क्षमा जाचे अंगी दया क्षमा जाचे अंगी लोभंता लोभंता नये मना संत तो जे जाना जगी संत तो जे जाना जगी संत तोची जाना जगी संत तोची जाना जगी
दया क्षमा ज्याची अंगी दया क्षमा दया क्षमा ज्याची अंगी दया क्षमा ज्याची अंगी दया क्षमा ज्याचे अंगी दया क्षमा ज्याचे अंगी दया क्षमा ज्याचे अंगी दया दया क्षमा दया क्षमा दया क्षमा ज्या दया क्षमा ज्याचे अंगी लोभता नय मना लोभ अंत नय मन लोभ अंत नय दया क्षमा ज्याचे अंगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभहंता लोभहंता नये मना जगी विरक्त जगी विरक्त तोचे जाना जगी विरक्त जगी जगी विरक्त तोची जाना जगी विरक्त तोचे जागी विरक्त जागी जागी जगी विरक्त तोची दान जग विरक्त तोची दान जगी विरक्त तोची जगी विरक्त तोची तोची दान जगी विरक्त तोची दान जगी विरक्त तोची दान तोची दान जगी विरक्त तोची शहाणा जाना तोची जाना तोची जाना जगी विरक्त तोची जाना तोची जाना जगी विरक्त तोची जाना जगी विठ्ठला
कुंडली कवरला विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत चोखावराय महाराज की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय बजरंग बली हनुमान की सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल 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 संत तोची जाना जगी दया क्षमा जाचे अंगी लोभांता नये मना जगी विरक्त तोची जाना इह परलोके तोची सुखे शुद्ध ज्ञान ज्याचे मुखे लोभांता नये मना जगी विरक्त तोची जाना मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लोभांता नये मना जगी विरक्त तोची जाना विठ्ठल गजाननं भूतगणादिसेवितं कपीतजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतान जिया दुसरे चरण संतान जिया दुसरे चरण संतान जिया दुसरे चरण संतान जिया त्यांच्या कृपा दाने कथे तारू त्यांच्या कृपा दाने कथे तारू त्यांच्या कृपा दाने कथे तारू त्यांच्या कृपा दाने कथे हो त्यांच्या कृपा दाने कथे त्यांच्या कृपा दाने कथे त्यांच्या कृपा दाने कथे त्यांच्या कृपा दाने कथे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आवाज माझा ईदला रिप्ले द्या मला पुढला जास्त येतोय कलावज्ञ जीवो धरावतार तारम कलंकांक तेजोदि कामोदि वक्रम खलानिशबादा पनोदारधिशम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा करुणा करा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृपं साधु संन्यास योगं मुखेस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिजी परब्रह्म स्वरूपं महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमा नाडळे हा लोकी भवसिंधुसी बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संता मस्तक हे पाया गरिया वार करी संता वार करी संताचा वार करी संता मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत मुक्ताबाई माता यांचा 4 चरणाचा आणि संतत्वाची व्याख्या सांगणारा अभंग आहे. या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये श्री संत मुक्ताबाई मातेने संतत्वाची व्याख्या सांगितलेली. मुक्ताबाई माता म्हणतात, कोणाला संत म्हणावं कोणाला संत म्हणावं. मुक्ताबाई मातेने 2 गुण विशेष सांगितले. हे 2 गुण ज्याच्याकडे आहे त्याला संत म्हणायला हरकत नाही असं मुक्ताबाई मातेंचं म्हणणं आहे. कोणते 2 गुण? ज्याच्याकडं दया आणि क्षमा नावाचा गुण ओतप्रोत भरलेला आहे. ज्याच्याकडं दया आणि क्षमा नावाचा गुण ओतप्रोत भरलेला आहे त्याला संत म्हणावं. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये श्री संत मुक्ताबाई मातेने विरक्तीची व्याख्या सांगितलेली. विरक्तीची व्याख्या सांगत असताना 2 गुण पुन्हा विशेष सांगितले. श्री संत मुक्ताबाई माता म्हणतात, ज्याच्या अंतकरणाला आतापर्यंत हे 2 गुण कधीच शिवलेले नाही. कोणते 2 गुण? लोभ आणि अहंकार नावाचे गुण ज्याच्या अंतकरणाला कधी शिवलेले नाही त्याला विरक्त म्हणावं. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये श्री संत मुक्ताबाई माता इहलोकात आणि परलोकात सुखी राहण्याचा मार्ग सांगतात. श्री संत मुक्ताबाई माता म्हणतात, ज्याच्याकडे शुद्ध ज्ञान आहे तो इहलोकातच नव्हे तर परलोकात देखील सुखी आहे. आणि श्री संत मुक्ताबाई माता वास्तविक जर बघितलं तर हे ताटीचं प्रकरण आहे. आणि या ताटीच्या प्रकरणामध्ये श्री संत मुक्ताबाई मातेने विश्वमाऊली ज्ञानोबारायांना उपदेश केलेला आहे. पूर्ण 12 अभंगाचं ताटीचं प्रकरण आहे. आणि प्रत्येक अभंगाच्या शेवटच्या चरणाला श्री संत मुक्ताबाई मातेने विश्वमाऊली ज्ञानोबारायांना विनंती केलेली आहे, माऊली मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विठ्ठल. अखिल गुण निधान करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगताधार पंढरीश पांडुरंग परमात्मा श्री संत योग्याची माऊली साधकाचे मायबाप माऊली ज्ञानोबाराय भक्ती शिरोमणी नामदेव महाराज वैराग्य राग रसिक जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय संत चोखोबाराय संत निळोबाराय
संत गजानन महाराज, त्याचप्रमाणे सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज व गुरुवर्य आमचे सर्वांचे श्रद्धास्थान पाटणकरजी महाराज यांच्या असीम कृपेने चालत आलेली ही वारकरी संप्रदायाची गंगा, या संत महंतांच्या कृपेने चालत आलेली ही वारकरी संप्रदायाची गंगा आणि या गंगेमध्ये स्नान करण्याकरता प्रवृत्त झालेलो तुम्ही आम्ही सर्व मंडळी विठ्ठल मोठ्या आनंदामध्ये मोठ्या उत्साहामध्ये श्री क्षेत्र इसरूळ मंगरूळ या ठिकाणी गेल्या वर्षी श्री संत चोखोबाराय महाराज, माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आणि भगवान श्रीकृष्णांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. वास्तविक आपण सर्वजण या क्षणाचे साक्षीदार आहोत. आपण सर्वजण त्याही सोहळ्याला उपस्थित होतो आणि आजही वर्धापन दिनाच्या सोहळ्याला उपस्थित आहे. भाग्यवान आपण सर्वजण. काही या देहाने आपल्याला कोरोनासारखा आजार बघायला भेटला, सगळ्यांना भेटला नाही. भाग्यवाने आपण, आपल्याला प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा बघायला भेटली 500 वर्षानंतर. भाग्यवाने आपण, याच देहाने आपल्याला चोखोबा रायाचा सुद्धा प्राण प्रतिष्ठा सोहळा बघायला भेटला. विठ्ठल मोठ्या आनंदामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी हा नाम यज्ञ सुरू आहे, ज्ञान यज्ञ सुरू आहे. वास्तविक सद्गुरू गंगागिरी महाराजांचं बोधवाक्य आठवतं बाबा. गंगागिरी महाराजांचं ब्रीद वाक्य होतं, बोधवाक्य होतं. गंगागिरी महाराज म्हणतात, लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता आणि डुबणे को अभिमान. या युक्तीप्रमाणे जर चालू असेल तर हा ज्ञान यज्ञ सोहळा आहे, नाम यज्ञ सोहळा आहे. आणि आपण सर्वजण अगदी मोठ्या अंतकरणाने, तन मन धनाने, अगदी कशाचीही पर्वा न करता या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. आज या सप्त्याचा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा आजचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा गुरुवर्य आदरणीय आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान पाटणकरजी बाबा यांच्या आदेशाने माझ्याकडे आली. वास्तविक जर बघितलं तर अगदी मोठे मोठे महारथींचे कीर्तन आपण श्रवण करतोय, परंतु गुरुवर्य बाबांना वाटलं का माझ्या माऊलीलाही कीर्तन करायला लावलं पाहिजे आणि त्यांच्या आज्ञेने मी या ठिकाणी उभा आहे. कीर्तनासाठी आमचे परमपूज्य अण्णाही देखील समोर बसलेले आहेत. अगदी सर्व गायक वादक मंडळी, अगदी मृदुंगाचार्य, सर्वच जण आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. अगदी माझ्याकडेही वेळ अगदी कमी शिल्लक राहिलेला आहे. कोणाचा नामोल्लेख करण्याऐवजी मी माझ्या कीर्तनाला प्रारंभ करतो. विठ्ठल अभंगाचं नियोजन असं आहे, आदरणीय पुरुषोत्तम महाराजांना माझ्या मुखातून या अभंगावरती चिंतन ऐकायचं होतं, कीर्तन ऐकायचं होतं. बऱ्याच वेळा महाराजांनी फेसबुकवरती ऐकलेलं होतं, महाराजांनी सांगितलं घ्यायचा तर हाच अभंग घे, नाही तर कीर्तन करू नको. महाराजांची आज्ञा होती म्हणून हा अभंगाची योजना केली. बघा, पुरुष मंडळ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित आहे, परंतु विशेषतः महिला मंडळीला मी धन्यवाद देईल. अगदी आपण तन मन धनाने या ठिकाणी सेवा करताय. दिवसभर पहाऱ्याचं जर कोणी करत असेल, दिवसभर नामस्मरणाचा पहारा जर कोण करत असेल तर फक्त महिला मंडळ करतात. रात्रीच्या वेळी पुरुष मंडळ करतात, यात नवल नाही, परंतु दिवसभर त्या पहाऱ्या करता अगदी नंबर लागलेले असतात. माझ्याकडे पहारा आला पाहिजे, माझ्याकडे पहारा आला पाहिजे, आणि न चुकता सर्व कार्यक्रमाला महिला मंडळी उपस्थित राहतात. मी अभंगाचं जे प्रयोजन आहे, माझा अभंग जो घेतलेला आहे तो एका स्त्रीचाच आहे आणि मी आज स्त्री विषयावरतीच बोलणार आहे. लक्षपूर्वक ऐका. स्त्रीने जर ठरवलं, एका महिलेने जर ठरवलं आपलं कुटुंब पूर्ण वारकरी बनवायचं तर ती महिला करू शकते. करू शकते का नाही? मला उत्तर द्या. करू शकते, 100% करूच शकते. पण त्याच महिलेने जर ठरवलं ना आपल्या घरातल्या सर्वांच्या माळी काढायच्या, मला सांगा, ते सुद्धा ती महिला करू शकते.
आदिशक्ती काय करू शकत नाही. एवढंच काय, याच्याही पुढे जाऊन सांगू का, आमच्या घरच्यांनी जर ठरवलं आमचं धोतर बंद करायचं आणि पॅन्ट घालायला लावायची, तर तेही सुद्धा आम्हाला करावंच लागणार आहे. हे महिला शक्तीची ताकद आहे बघा. आणि प्रत्येक ठिकाणी महिला मंडळ अगदी अग्रगण्य आहे, अग्रगण्य आहे. मी नेहमी सांगतो, एखाद्या यशस्वी पुरुषाला तुम्ही विचारा, अरे तू एवढा यशस्वी कशामुळे झाला, तू या उंच शिखरावरती कसा पोचला, तो सांगतो, महाराज माझ्या पाठीमागे आहे ना माझ्या आईचा हात होता, माझ्या पाठीमागे माझ्या आईचे आशीर्वाद होते, त्यामुळे मी इथपर्यंत पोचू शकलो. दुसऱ्याला विचारा, अय तू कस काय इतका यशस्वी झाला, कशामुळे तू इतका उंच शिखरावरती गेला, कशामुळं, तो सांगतो, अहो संसार रूपी गाड्याला 2 चाकं असतात बघा. लक्षपूर्वक आहे का, संसार रूपी गाड्याला 2 चाकं असतात. एक चाक मी झालो आणि एक चाक माझी पत्नी झाली, म्हणून हा गाडा इथपर्यंत पोचला, अन्यथा पोचू शकत नव्हता. विठ्ठल बघा, मी उदाहरण देईल बघा. छत्रपती शिवाजी महाराज जे घडले ते कोणामुळे घडले? माझा आवाज येतो सर्वांपर्यंत, मग बोलत जा. कोणामुळे घडले? आईसाहेबांचं नाव सुद्धा घ्यायला लाज वाटते का? जोरात सांगा. मा जिजाऊ साहेबांमुळे घडले, बरोबर आहे. जिजाऊ आईसाहेब जर नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते. एक वेळचा प्रसंग आहे, सांगतो आणि पुढे चालतो. लक्षपूर्वक आहे का. राजे छोटे असताना राजांना आंघोळ घातली आणि राजांना पाळण्यामध्ये टाकलं आणि 2 दास्या राजांच्या सेवेमध्ये आईसाहेबांनी ठेवल्या. पाळण्याला झोका द्यायला सुरुवात केली दास्यांनी आणि 10 मिनिटामध्ये राजे झोपी गेले. आईसाहेबांनी विचार केला, आता राजांना आंघोळ घातली, राजे थकलेले, कमीत कमी 2 तास उठायचे नाही, मग आता आपण गडावरती जरा फेरफटका मारून येऊ, असं म्हणून आईसाहेब निघाल्या आणि गडाच्या बाहेर गेल्या. परंतु काय झालं, 1 तासानंतर अचानक राजे उठले आणि रडायला लागले. काही केल्या राजे शांत होत नव्हते. दासीनं झोका द्यायचा प्रयत्न केला तरी राजे शांत होत नव्हते. दुसऱ्या दासीनं उचलून घेतलं, आपल्या कडेवरती घेतलं, तरी राजे शांत होत नव्हते. काय करावा समजना. एक दासी आईसाहेबांना बघण्याकरता गेले तरी आईसाहेब सापडल्या नाही. काय करावा, काय करावा. राजे का रडत होते हो झोपातून उठल्यानंतर? का रडत होते? बाळाला झोपातून उठल्यानंतर भूक लागते. राजांनाही साहजिक भूक लागली होती. मग राजांना भूक लागली होती म्हणून राजे रडत होते. काय करावा दास्यांना कळत नव्हतं. आईसाहेब कुठं दिसत नव्हत्या. काय करावा म्हणून त्यातल्या एका दासीनं काय केलं माहिती का? स्वतःचं स्तनपान राजांना करवलं, स्वतःचं दूध राजांना पाजलं आणि पुन्हा राजांना पाळण्यामध्ये टाकलं, झोका दिला आणि राजे झोपी गेले. काही वेळानंतर पुन्हा आईसाहेब आल्या आणि आईसाहेब आल्याबरोबर ह्या 2 दासी समोरे गेल्या. आईसाहेब, आईसाहेब, काय कुठं गेला होतात? अहो राजे उठले होते, फार रडत होते, काही केले शांत होत नव्हते. अरे पण मग कसे शांत झाले आणि आता कसे झोपले? आईसाहेब, तुम्हाला फार शोधण्याचा प्रयत्न केला, राजांना भूक लागली होती, काय करावं काही समजत नव्हतं. अरे मला बाकी काही सांगू नका, मला एकच सांगा, आता राजे झोपले कसे ते सांगा, राजांना झोप कशी लागली ते सांगा, राजांना शांत कसं केलं ते सांगा. त्या दासीनं हात जोडले आईसाहेबांसमोर. आईसाहेब, मी दुसरं तिसरं काही केलं नाही, माझं स्वतःचं दूध राजांना पाजलं, राजांना भूक लागलेली होती, भूक शांत झाली, राजांचं पोट भरलं आणि राजे पुन्हा झोपी गेले. असं म्हणल्याबरोबर आईसाहेबांची तळपायची आग मस्तकाला गेली. आईसाहेबांच्या कानामध्ये तापलेलं तेल वतावं अशा वेदना झाल्या. आईसाहेब तडक निघल्या, पाळण्याजवळ गेल्या, राजांना झोपातून उठवलं, आपल्या कडेवरती घेतलं आणि राजांच्या तोंडामध्ये बोट घातलं आणि राजांना उलटी करायला लावली. आता माझा प्रश्न आहे, त्या दासीनं दूध पाजलं होतं, हे चांगलं होतं की वाईट होतं? चांगलं होतं की वाईट होतं? चांगलं होतं. मग आईसाहेबांनी उलटी करायला लावली, हे चांगलं होतं की वाईट होतं? दिसण्याकरता वाईट दिसतंय बरं का, पण त्या मागचा आईसाहेबांचा हेतू काय होता? लक्षपूर्वक आहे का?
आईसाहेबांचा हेतू असा होता, राजांना या स्वराज्याचा अखंड राजे बनवायचं होतं. काय बनवायचं होतं? या स्वराज्याचा अखंड राजे बनवायचं होतं. आईसाहेबांनी विचार केला, या दासीनं दूध पाजलंय, हे दूध शरीरामध्ये जाईन, कालांतराने त्याचं रक्त बनन आणि त्या रक्तामध्ये कुठेतरी दास्यत्व भाव शिल्लक राहील. आणि तो आईसाहेबांना मान्य नव्हता. आईसाहेबांनी विचार केला, त्या रक्तामध्ये दास्यत्व भाव नको, म्हणून आईसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उलटी करायला लावली. विठ्ठल सांगायचं एवढंच आहे, छत्रपती शिवाजी महाराज जे घडले ते कोणामुळे? आईसाहेबांमुळे, म्हणजे एका स्त्रीमुळे. लक्षपूर्वक ऐका. दुसरं उदाहरण सांगतो बघा. जगद्गुरु तुकोबारायांचा परमार्थ कोणामुळे झाला? कोणामुळे झाला परमार्थ? त्यांच्या धर्मपत्नीमुळेच त्यांचा परमार्थ झाला. बघा, एक वेळचा प्रसंग आहे, सांगून जाईल. ज्या वेळेस भगवान परमात्मा स्वतः जगद्गुरु तुकोबारायांना घेण्याकरता आले. आता वैकुंठाला जायचंय. जगद्गुरु तुकोबाराय बीजेच्या दिवशी उठले, स्नान संध्या आटपली, काकडा केला, नित्यनेम उरकलाय आणि आता भगवान परमात्मा वाट बघताय म्हणून निघायचंय. गळ्यामध्ये विणा अटकवला, हात्यामध्ये चिपळ्या घेतल्या आणि नामस्मरण करत करत जगद्गुरु तुकोबाराय निघले. परंतु जाता जाता जगद्गुरु तुकोबारायांना आपल्या धर्मपत्नीची आठवण झाली. अरे, आतापर्यंत आपल्या आवलीनं आपल्याकडे काही मागितलं नाही, आपल्याला काही म्हणली नाही. आपल्याला घेण्याकरता भगवान परमात्मा आले. आता मी वैकुंठाला चाललोय. जाता जाता एकदा आवलीला विचारून बघू. जिजाई आईसाहेबांना महाराज प्रेमाने आवली म्हणायचे. आवलीला एकदा विचारून बघू, माझ्या बरोबर वैकुंठाला येते का? म्हणून विचारण्याकरता आवाज द्यायला सुरुवात केली. अरे आवले, आवले, कुठं आहेस रे आवले? एक नाही, दोन नाही, जगद्गुरु तुकोबारायांचा नाविलाज झाला. बघा, गळ्यामध्ये विणा अटकवलेला होता, हातामध्ये चिपळ्या होत्या आणि जायचं होतं. जगाचा चालक मालक भगवान परमात्मा घेण्याकरता आलेला होता आणि जगद्गुरु तुकोबारायांची वाट बघत होता. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलवितो. बस आता जायचंय. आईसाहेबांनी आवाज दिला नाही. शेवटी नाईलाज झाला. गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या आणि जगद्गुरु तुकोबाराय निघले आणि निघल्याबरोबर आपल्या उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकला आणि जगद्गुरु तुकोबारायांना चित्र दिसलं, एक दृश्य दिसलं. ते दृश्य असं होतं, आईसाहेबांनी एका बकेटमध्ये पाणी घेतलेलं होतं आणि त्यांच्या भावाने दिलेली म्हैस होती, ती धुवून काढत होते. जगद्गुरु तुकोबारायांनी बघितलं, हसू आलं आणि जगद्गुरु तुकोबाराय चालत चालत आईसाहेबांजवळ गेले आणि प्रश्न केला, आवले काय करतीस रे? महाराज, दिसत नाही का तुम्हाला काय करते? आईसाहेबांनी आईसाहेबांच्या भाषेमध्ये उत्तर दिलं, दिसत नाही का तुम्हाला काय करते? अहो, भावानी म्हैस दिली, आता हे म्हैस खराब झाली होती म्हणून जरा धुवून काढते. आवले, काढ ना, काही अडचण नाही, काढ, धुवून काढलीच पाहिजे. पण मी काय म्हणतो ते ऐकतेस का? काय म्हणता? मी आता वैकुंठाला चाललोय, मग जाता जाता तुला विचारावं असं म्हणलो का? जाता जाता तुला विचारावा, तुला माझ्या बरोबर वैकुंठाला यायचं का? म्हणून मी तुझ्याकडे आलोय, तुला यायचं का माझ्या बरोबर वैकुंठाला? आईसाहेबांनी उत्तर दिलं, मला काय वैकुंठाला यायचं नाही, कुठंच यायचं नाही. माझ्या भावानी म्हैस दिली, ही धुवून काढायची आहे. आईसाहेबांनी उत्तर पुढेही याच्या पुढे आईसाहेब काय बोलले बघा, तुम्हाला जायचंय तर जा, पण पुन्हा लवकर पुन्हा परत या. आईसाहेबांना वाटलं वैकुंठ म्हणजे इसरूळ मंगरूळ सारखं गावच आहे. महाराज कीर्तनाला गेले, पुन्हा संध्याकाळी येतील. आईसाहेबांनी सांगितलं पुन्हा या. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, अरे आवले, मी आता पुन्हा येण्याकरता चाललो नाही, आता मी पुन्हा येणार नाही आवले. आता मी या भूवैकुंठामध्ये कुठे चाललो नाही, तर वैकुंठाला चाललोय, आता परत नाही येण्यासाठी चाललोय. आईसाहेब म्हणतात, महाराज आता तर आपले कुठं खाय प्यायचे दिवस आले आणि असं काय बोलता, असं बोलू नका. जगद्गुरु तुकोबारायांनी समजून घेतलं आणि जगद्गुरु तुकोबारायांनी शेवटी काय केलं माहितीये का? आपले दोन्ही हात आपल्या धर्मपत्नी समोर जोडले आणि सांगितलं, आवले, मी जो आज सुखाचा सोहळा बघतोय, स्वतः भगवान परमात्मा मला घेण्याकरता आले आणि मी आज भक्तीच्या ज्या उंच शिखरावरती पोहोचलोय ना, याचं कारण तू ये. तुझ्यामुळेच माझा परमार्थ घडला आणि तुझ्यामुळेच हा सोहळा मी आज अनुभवतोय. जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणल्यानंतर आईसाहेब हसायला लागले आणि हसत हसत म्हणल्या, महाराज, अहो
कधी मी तुम्हाला नीट बोलले नाही, तुम्हालाच काय तर तुमच्या देवाला सुद्धा नीट बोलले नाही. आणि माझ्यामुळं काय तुमचा परमार्थ घडला? अरे आवले, तुझ्यामुळंच परमार्थ घडला रे माझा. कसा हो? महाराजांनी उत्तर दिलं, पहा लक्षपूर्वक आहे का, फार सुंदर उत्तर आहे. महाराजांनी सांगितलं, अरे तू जर गोड बोलणारी असती ना तर मी या संसारामध्ये रम्मान झालो असतो. तू भांडकुदळ होती, मग मला त्रास नको म्हणून मी काय करायचं माहिती का, गळ्यामध्ये विणा अटकायचं, हातामध्ये चिपल्या घ्यायचो आणि बाहेर भंडारा भामचंद्र बोराड्या डोंगरावरती भजनाला जायचो. आणि त्या भजनाचं परिपक्व फळ म्हणजे आज स्वतः भगवान परमात्मा मला घेण्याकरता आले. तुझ्याच मुळे माझा परमार्थ घडला. विठ्ठल मला सांगा, जगद्गुरु तुकोबरायांनी काय सांगितलं? परमार्थ कोणामुळे घडला? जिजाई साहेबांमुळे, म्हणजे एका स्त्रीमुळेच. बघा नाथ महाराजांकडे, बघा नाथ महाराजांकडे दररोज 100 ब्राह्मण जेवायचे म्हणे. तुम्ही ऐकताय, कीर्तनकार सांगतायत. मग स्वयंपाक नाथ महाराज करायचे का? नाही. नाथ महाराजांचा सुद्धा परमार्थ घडला ना, तो सुद्धा एका स्त्रीमुळे, म्हणजे त्यांच्या धर्मपत्नीमुळे. बघा कोणा ना कोणातरी पाठीमागं कोणी ना कोणीतरी स्त्री आहे. कोणी यशस्वी मनुष्य घ्या, त्याच्या पाठीमागं कोणीतरी स्त्री आहे. माझ्या ज्ञानोबराय पाठीमागं सुद्धा एक स्त्री होती. ती कोण होती? आज ज्यांचा अभंग घेतला ती म्हणजे श्री संत मुक्ताबाई माता. वास्तविक जर बघितलं तर ज्ञानोबराय जर आपल्याला कळाले असतील तर हे उपकार फक्त माझ्या मुक्ताबाई मातेचे. मुक्ताबाई मातेमुळेच आपल्याला ज्ञानोबराय कळालेले. आणि आज जो सेवेकरता अभंग घेतलाय तो अभंग म्हणजे ताटीचं प्रकरण आहे. आणि या ताटीचं प्रकरण म्हणजे ज्ञानोबरायांना श्री संत मुक्ताबाई मातेने उपदेश केलेला आहे. वास्तविक जर बघितलं तर ज्ञानोबराय सर्वसाधारण होते का? नाही, ज्ञानोबराय सर्वसाधारण नव्हते. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाचे सागर असणारे ज्ञानोबराय. ज्ञानाचे सागर असणारे ज्ञानोबरायांना श्री संत मुक्ताबाई माता उपदेश करतायत. श्री संत मुक्ताबाई माता समजून सांगताय. आणि वास्तविक जर बघितलं तर संत मुक्ताबाई मातेचं त्यावेळेला वय किती असेल माहिती का? 6 ते 7 वर्षाच्या चिमुकली मुक्ताई माता होत्या. काय प्रसंग घडला असेल का जेणेकरून श्री संत मुक्ताबाई मातेला ज्ञानोबरायांना समजून सांगावं लागलं? बघा पार्श्वभूमी सांगतो. ज्ञानोबरायांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. आपल्या घरातलं जर कोणी गेलं तर आपल्याला भेटण्याकरता येतं. पाहुणे येतात, भाऊबंद येतात, पण ज्ञानोबरायांना त्यांना भेटण्याकरता कोणी आलं नाही. 4थ्या दिवशी सकाळची वेळ होती. निवृत्तीनाथ महाराज सोपांग काका एका ठिकाणी बसून परमार्थिक चर्चा करत होते आणि ज्ञानोबराय एका ठिकाणी बसून नामस्मरण करत होते. तेवढ्यात चिमुकली मुक्ताई आपल्या ताटीतून
चिमुकल्या पावलाने पळत पळत आली आणि ज्ञानोबरायांच्या मांडीवर लाड लाड झोपली. आणि झोपल्या झोपल्या ज्ञानोबरायांना प्रश्न केला, माऊली काय करताय? ज्ञानोबरायांनी उत्तर दिलं, अरे मुक्ता, आपल्याला एकच तर काम आहे ना. काय काम आहे? दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. बस याच्या व्यतिरिक्त काहीच काम नाही ना आपल्याला. एकच काम आहे, दिन रजनी हाची धंदा. मुक्ताबाई मातेने सांगितलं, माऊली केलंच पाहिजे ना नामस्मरण. आपल्याला हा जो देह मिळाला आहे तो भजनाकरताच मिळाला आहे, नामस्मरणाकरताच मिळालेला आहे. देव देव गाणे देवाचे भजन, याचे देव गाणे देवाचे भजन, याचे गाणे देवाचे भजन, याचे गाणे देवाचे भजन. याची देही गाणे देवाचे भजन, याची देही गाणे देवाचे भजन, याची देही घडी देवाचे भजन. ज्ञानोबरायांनी सांगितलं, आपल्याला त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्या व्यतिरिक्त काहीच काम नाही. बस तेवढंच काम आहे आपल्याला, तेवढंच काम आहे. ऐ, मांडी घालून बस. तेवढंच काम आहे, बस आपल्याला दुसरं कामच नाही. मुक्ताबाई माता म्हणतात, माऊली केलंच पाहिजे ना. आपल्याला हा देह त्याच्यासाठी मिळालेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा. बस भजनच करायचं, याच्या व्यतिरिक्त काही नाही. श्री संत मुक्ताबाई माता लाड लाड माऊली ज्ञानोबरायांना म्हणतात, माऊली मी काय म्हणते ते ऐकता का? काय म्हणते मुक्ता? काही नाही, आपले वडील जाऊन आज 4 दिवस झाले ना मुक्ताई, 4 दिवस. आजपर्यंत आपल्याला भेटण्याकरता कुणी आलं नाही. नाही आलं तर नाही येऊ दे ना. आपल्याला तो भगवान परमात्मा आहे ना, देव माझा मी देवाचा. याच्या व्यतिरिक्त काय घेणं आहे? कोण आलं कोण गेलं याच्याची काय घेणं आहे आपल्याला? नको मुक्ताई, नको. कसं वाईट वाटून घेऊ नको मुक्ताई. बरं जाऊ द्या, नाही आलं तर नाही येऊ द्या. मुक्ताबाई माता म्हणतात, नाही आलं तर नाही येऊ द्या, पण मी काय म्हणते ते ऐकता का? काय म्हणते मुक्ता? 4 दिवस झाले आई वडील जाऊन, तोचपासून आतापर्यंत पोटामध्ये अन्नाचा कण नाही. माऊली आज जरा भूक लागल्यासारखी झाली, आज जरा भूक लागल्यासारखी झाली. असं म्हणल्याबरोबर ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून अश्रू निघाले आणि ज्ञानोबरायांनी आपले अश्रू आवरत आवरत श्री संत मुक्ताबाई मातेला सांगितलं, अरे मुक्ता, तुला भूक लागली तर मला सांगायचं ना. आता मी आळंदीमध्ये जातो, मधुकरी आणतो. मग मधुकरी आणल्यानंतर जे पीठ येईन मधुकरीमध्ये, त्याच्यात तू भाकरी बनव आणि आपण सर्वजण जेवण करू. असं म्हणल्यानंतर मुक्ताई मातेला आनंद झाला. आनंदामध्ये उठल्या, आपल्या कुटियामध्ये गेल्या. कुटियामधून आपली मधुकरीची झोळी ज्ञानोबरायांकडे दिली आणि ज्ञानोबराय आळंदीच्या दिशेने निघले. मधुकरी आणण्याकरता ज्ञानोबराय आळंदीच्या दिशेने निघले. आता इकडं श्री संत मुक्ताबाई माता स्वप्न रंगवतायत. श्री संत मुक्ताबाई माता पुढली तयारी सुरू करतायत. माझे ज्ञानदादा मधुकरी घेऊन येतील, मग मी माझ्या 4ही भावंडा करता, आता मी 3ही भावंडा करता, आता मी भाकरी बनवीन, माझ्या हाताने त्यांना भरवीन. 4 दिवसापासून अन्नाचा कण नाही पोटामध्ये. इकडं ज्ञानोबराय आळंदी क्षेत्रामध्ये पोहोचले आणि पहिल्या घरी मधुकरी मागण्याकरता गेले. ज्ञानोबराय पहिल्या दरवाजासमोर उभे राहिले आणि ज्ञानोबरायांनी आवाज दिला, मधुकरी. आतून 1 नाही 2 नाही. ज्ञानोबरायांनी पुन्हा आवाज दिला, मधुकरी. पुन्हा आतून 1 नाही 2 नाही. बघा, आपल्या दारामध्ये भिक्षुकी जर आला ना, त्याने किती वेळ दारामध्ये थांबावं याचं सुद्धा शास्त्र आहे. किती वेळ थांबावं? जोपर्यंत घरातून कोणी येत नाही तोपर्यंत का? नाही. किती वेळ थांबावं? शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. संन्यासी महात्मा असेल किंवा भिक्षुकी असेल, त्याने दारामध्ये किती वेळ थांबावं? आपण भिक्षा मागायला गेल्यानंतर दारामध्ये किती वेळ थांबावं? जेवढा वेळ गायला पाना फुटण्याकरता लागतो ना, तेवढाच वेळ भिक्षुकीला दारामध्ये थांबण्याचा अधिकार आहे. याच्यावर अधिकार नाही. मग ज्ञानोबरायांनी बघितलं, कुणीच आलं नाही. ज्ञानोबराय निघाले आणि पुढल्या घरी गेले. आवाज दिला, मधुकरी. आतून आवाज आला, कोण? मी ज्ञाना. कोण ज्ञाना? विठ्ठल पंतांचा ज्ञाना. कशा करता आलाय?
मधुकरी मागण्याकरता, मधुकरी घेण्याकरता आलो. अरे संन्यासाच्या कार्ट्या, कशा करता आलास रे? माझं घरच बाटवायचं बाकी राहिलं होतं का? माझं घर बाटवण्याकरता आलास की काय? असं म्हणून ज्ञानोबरायांना त्यांनी दरवाजापासून ढकलून दिलं. आणि इकडे श्री संत मुक्ताबाई माता वाट बघताय. आता माझे ज्ञानदादा येतील बर का, आता माझे ज्ञानदादा येतील. ज्ञानदादा पीठ घेऊन येतील, मग मी त्या पिठाच्या भाकरी बनवील. कदाचित 4 भाकरींचं पीठ आलं ना, मी चौघांकरता 4 भाकरी बनवील. एक माझे निवृत्तीनाथ दादा खातील, एक सोपान काका खातील, एक माऊली खातील आणि एक मी खाईल. कदाचित 2 भाकरीचं पीठ आलं ना, आम्ही चौघे भावंडे अर्धी अर्धी भाकर खाऊ. आणि कदाचित एकाच भाकरीचं पीठ आलं ना, आम्ही चौघे भावंड चतकुर चतकुर भाकर खाऊ. आता माझे ज्ञानदादा येतील. माऊली ज्ञानोबराय आळंदी क्षेत्रामध्ये प्रत्येक घरासमोर जायचे आणि मधुकरी म्हणून ओरडायचे, तर प्रत्येक घरासमोर एकच अपमान व्हायचा. चल संन्यासाच्या कार्ट्या, कशा करता आलास रे? आमचं घर बाटवण्याकरता आलास का? काय बाटवायचं बाकी राहिलं होतं? इंद्रायणी बाटवली, आळंदी बाटवली, आता माझं घरच बाटवायचं बाकी राहिलं होतं का? चल चालता हो, असं म्हणून प्रत्येक घरासमोरून ज्ञानोबरायांना हकलून दिलं. ज्ञानोबरायांना कुठंच मधुकरी भेटली नाही. बस शेवटचं एक घर शिल्लक राहिलं होतं. ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ज्ञानोबरायांनी मनोमन त्या अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याला विनंती केली, पांडुरंगा, तुझ्याकडे आतापर्यंत काही मागितलं नाही रे. माझ्याकडे माझ्यासाठी नको देऊ, माझ्या निवृत्तीनाथ दादा करता नको देऊ, सोपाना करता नको देऊ, पण माझी 5 वर्षाची 7 वर्षाची चिमुकली मुक्ताई आहे ना, तिच्या करता एका भाकरीचं पीठ दे भगवंता, बस मला दुसरं काहीच नको. असं म्हणून ज्ञानोबराय शेवटच्या घरी गेले आणि आवाज दिला, मधुकरी. आतून कोणीतरी एक नवीन लग्न झालेली महिला होती. तिला काही माहिती नव्हतं. तिला एका डब्यातून वाटीभर एका भाकरीचं पीठ काढलं आणि ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये टाकलं. ज्ञानोबरायांचे जे अश्रू होते, दुःखाचे अश्रू, ते एका भाकरीचं पीठ पाहिलं आणि त्याचं अवतरण आनंद अश्रूमध्ये झालं. ज्ञानोबराय त्या भगवान परमात्म्याला धन्यवाद देऊ लागले, भगवंता माझं ऐकलं, माझ्या मुक्ताई करता एका भाकरीचं पीठ दिलं भगवंता. अरे तू खूप कृपावान आहेस भगवंता, तुला खूप खूप धन्यवाद. आता माझी मुक्ताईची भूक भागेल, आता माझी मुक्ताईची भूक भागेल. म्हणून आपली जोडी बगलेमध्ये अटकवली आणि माऊली ज्ञानोबराय आनंदाने सिद्ध बेटाकडे निघले, आनंदाने सिद्ध बेटाकडे निघले. माझ्या मुक्ताई करता एका भाकरीचं पीठ भेटलंय, माझ्या मुक्ताई करता एका भाकरीचं पीठ भेटलंय. पण खरं सांगू, ज्ञानोबरायांचा आनंद जास्त वेळ टिकला नाही हो, जास्त वेळ टिकला नाही. जे आनंदाने सिद्ध बेटाकडे पावलं चालले होते ना, ते ज्ञानोबराय आता चोर पावलाने निघण्याचा प्रयत्न करू लागले. काय झालं माहिती का? ज्ञानोबरायांनी एक दृश्य पाहिलं. ते दृश्य असं होतं, विसोबा केचर इंद्रायणीवरती स्नानासाठी गेले होते. स्नान संध्या आटपली होती आणि आळंदीकडे निघालेले होते. रस्त्यामध्ये बघितलं विसोबा केचर समोरून येत आहे. ज्ञानोबराय चोर पावलाने निघताय. आता 100 फुटावरती आले, आता 50 फुटावरती आले, 25 फुटावरती आले. विसोबा केचराने आपला हात घेतला, बवईवर ठेवला आणि विचारलं, कोण रे? माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं, काका मी आहे. कोण मी? विठ्ठल पंतांचा ज्ञाना. अरे संन्यासाच्या कार्ट्या, कुठं गेला होता? तुला सांगितलं ना आळंदीमध्ये यायचं नाही, कशा करता आला होतास? कुठं गेला होता? काका काही नाही, मी आळंदीमध्ये मधुकरी मागण्याकरता गेलो होतो काका. माझ्या मुक्ताईला भूक लागली होती. आई वडील जाऊन 4 दिवस झाले, पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. माझ्या चिमुकली मुक्ताईला भूक लागली होती, तिच्या करता मी मधुकरी आणण्याकरता आळंदीमध्ये गेलो होतो काका. आळंदीमध्ये मधुकरी आणण्याकरता गेलो. अरे संन्यासाच्या कार्ट्या, म्हणजे आता पुऱ्या आळंदीमध्ये प्रत्येक घरासमोर जाऊन प्रत्येक घर ना घर बाटून आलंस की काय? काय बाटवायचं बाकी ठेवलं होतं रे? घर ना घर बाटून आलास की काय? आता इंद्रायणी बाटवली, आळंदी बाटवली, आता घर ना घर बाटून आलास की काय रे? मी पवित्र अशा इंद्रायणीवरती गेलो होतो, इंद्रायणीवरती स्नान केलं, शुचिरभूत झालो, नित्यनेम उरकला आणि आता घराकडे चाललो होतो. चालता चालता तू दृष्टीला दिसला, तुझं मुख दिसलं आणि आता मला विटाळ झाला. काय म्हणले विसोबा केचर?
अरे जाता जाता मी सुचिरभूत झालो होतो, जाता जाता तुझं तोंड पाहिलं, आता मला विटाळ झाला, पुन्हा आंघोळ करावं लागन, पुन्हा सुचिरभूत व्हावं लागन, पुन्हा इंद्रायणीचं स्नान करावं लागन. संन्यासाच्या काट्या तुझं तोंड पाहिलं, आता मला पुन्हा विटाळ झाला रे, विटाळ झाला. ज्ञानोबराय म्हणतात काका माफ करा, आता मी येणार नाही. ज्ञानोबरायांच्या कानामध्ये तापलेलं तेल ओतावं अशा वेदना झाल्या. या समाजाने आपलं तोंड जर बघितलं आणि या समाजाला जर आपलं तोंड बघून विटाळ होत असेल तर या समाजाला तोंड दाखवायचं कशा करता. ज्ञानोबरायांची उद्विग्न अवस्था झाली. ज्ञानोबराय म्हणतात काका आता मी येणार नाही, पुन्हा पुन्हा माझं तोंड दाखवणार नाही. काका एक भाकरीचं पीठ चालवलं, काका जाऊ द्या, आण ती जोळी इकडं. काका नका, काका नका ना, आण म्हणलो ना तुला ती जोळी इकडं. काका नका ना. अहो माझ्या निवृत्तीनाथ दादा करता देऊ नका काका, माझ्या सोपाना करता देऊ नका काका, माझ्या करताही देऊ नका. पण माझ्या चिमुकली मुक्ताईच्या पोटामध्ये 4 दिवस झाले अन्नाचा कण नाही काका, तुमच्या पाया पडतो, माझ्या मुक्ताई करता एका भाकरीचं पीठ एवढं नेऊ द्या. विसोबा केचरांनी ऐकलं नाही, हो ऐकलं नाही. बगलेतली झोळी हिसकावून घेतली, सगळं पीठ खाली सांडून दिलं आणि विसोबा खेचर निघाले. 5 पावलं पुढे गेलेले विसोबा केचरांना वाटलं पुन्हा हा संन्यासाचा काटा वरचं पीठ भरीन आणि घेऊन जाईल, म्हणून पुन्हा आले आणि पुन्हा ते मातीमध्ये काढून दिलं आणि निघून गेले. ज्ञानोबरायांनी आपली बाजूला पडलेली झोळी उचलली, बगलेमध्ये अटकवली, धावत पळत उद्विग्न अवस्थेमध्ये सिद्ध बेटाकडे निघाले. मुक्ताई माता वाट बघत होते, आता माझे ज्ञानदादा येतील, आता माझे ज्ञानदादा येतील. माऊली जसे आले ना तसे कुटियामध्ये घुसले आणि कुटियाचा दरवाजा लावून विश्व माऊली ज्ञानोबराय रडू लागले, हमसून दुमसून रडू लागले. ज्ञानोबराय रडत होते. मुक्ताई मातेने सर्व प्रसंग बघितला. माऊली ज्ञानोबराय आळंदीमध्ये मधुकरी करता गेले होते आणि असे धावत पळत का आले आणि असे कुटियामध्ये का घुसले, म्हणून मुक्ताई माता कुटियाच्या दरवाजापर्यंत गेल्या, ताटीपर्यंत गेल्या आणि ज्ञानोबरायांच्या रडण्याचा आवाज आला. प्रश्न केला, माऊली काय झालं? अहो तुम्ही तर आळंदीमध्ये मधुकरी करता गेल्या होतात, मग रडताय काय, काय झालं? सर्व प्रसंग सांगितला. अरे मुक्ताई, आळंदीमध्ये कोणी मला एका भाकरीचं पीठ दिलं नाही, फक्त एका भाकरीचं पीठ भेटलं शेवटच्या घरी, ते घेऊन येतो तो, तेही विसोबा केसरांनी सांडून दिलं. रे मुक्ताई आता मी जाणार नाही, या समाजाला माझं तोंड दाखवणार नाही आणि या समाजाचं देखील तोंड बघणार नाही. या समाजाने जर माझं तोंड बघितलं आणि या समाजाला जर विटाळ होत असेल तर आता मी कशाला माझं तोंड या समाजाला दाखवू आणि समाजाचं तोंड तरी मी कशा करता बघू. मुक्ताई आता मी जाणार नाही आणि या समाजाला माझं तोंड बघणार नाही. चिमुकली मुक्ताईने विचार केला. वास्तविक चिमुकली मुक्ताईला भूक लागली होती, पण विचार केला, अरे रे विश्व माऊली ज्ञानोबराय या समाजावरती नाराज झाले. नाराज होऊन कसं चालेल बरं? कारण संतांचा अवतार कार्य कशा करताय, संत या भूतलावरती कशा करता येतात? उद्धाराया जन जड जीवा, या सर्व सामान्य जनतेचा तुमचा आमचा उद्धार करण्याकरता श्री संत ज्ञानोबरायांचा अवतार आहे, श्री संत तुकाराम महाराजांचा अवतार आहे, श्री संत चोखोबारायांचा अवतार आहे. नवे नवे तर सकल संतांचा जो अवतार असेल तो फक्त तुमच्या आमच्या उद्धारा करताय. आणि ज्ञानोबरा या समाजावर जर नाराज झाले तर कसं जमन? म्हणून विश्व माऊली ज्ञानोबरायांना श्री संत मुक्ताबाई मातेने समजून सांगायचा प्रयत्न केला आणि समजून सांगत असताना एक 12 अभंगाचं ताटीचं प्रकरण लिहिलं आणि त्या ताटीच्या प्रकरणामध्ये पहिल्या अभंगामध्ये श्री संत मुक्ताबाई माता म्हणतात, अहो माऊली असं रडतायच कशाला, रडू नका, असं रडून काय होणार आहे? अहो तुम्ही कोण आहात? योगी पावन, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साय अपराध जनाचा
मनाचा साये अपराध जनाचा विश्व रागे झाले वंडे संती सुखे व्हावे पाणी. श्री संत मुक्ताबाई माता विश्व माऊली ज्ञानोबरायांना समजून सांगताय. अहो माऊली, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे. समजून सांगत सांगत श्री संत मुक्ताबाई माता अभंगाच्या 5व्या क्रमांकावर पोहोचल्या आणि सांगत असताना संतत्वाची व्याख्या अभंगाच्या पहिल्या चरणात. तोची जाना जग संत तोची जाना जग संत तोची जाना जग संत तोची जाना जग संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. संत तोची जाना जग संत तोची जाना जोगी संत तोची जाना जग संत तोची जाना जोगी संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. संत तोची जाना जग दया समाजाचे अंगी तोची जाना जगी, दया समाजाचे अंगी. संत तोची जाना जग दया समाजाचे अंगी लोभ अंतराय मना लोभ अंतराय मना लोभ अंतराय मना लोभ अंतराय लोभ अहंता नाही मना, लोभ अहंता नाही मना, लोभ अहंता नाही मना, लोभ अहंता नाही मना. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. श्री संत मुक्ताबाई माता विश्व माऊली ज्ञानोबरायांना समजून सांगत असताना संतत्वाची व्याख्या सांगतात. बघा इथलं मॉनिटरचे आवाज कमी झाले बरं. समजून सांगत असताना संतत्वाची व्याख्या सांगतात. बघा लक्षपूर्वक ऐका. ज्ञानोबरायांना विनंती करतायत ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटीचं प्रकरण म्हणून या प्रकरणाला नाव दिलेलं आहे. वास्तविक जर बघितलं तर विश्व माऊलीला ताटी उघडा म्हणून ज्ञानोबरायांना विनंती करताय. ताटी म्हणजे नेमका दरवाजा कसा असतो? ताटीचा दरवाजा कसा असतो? कसा असतो? आपल्या मंदिराच्या दरवाजासारखा आहे का? नाही. ताटीचा दरवाजा म्हणजे ज्याच्यातून आरपार दिसतं. तुरची वगैरे ताटी बनवलेली असते त्याला ताटी म्हणतात. या ताटीचा दरवाजा 7 वर्षाच्या चिमुकली मुक्ताईला उघडता आला नसता का हो? कुठूनही हात घालून उघडू शकत होते ना. पण आपल्याला ज्या ताटीच्या पलीकडे ज्ञानोबराय वाटतात ना त्या ताटीच्या पलीकडे नव्हते. ज्ञानोबराय कशाच्या पलीकडे होते माहिती का? ज्ञानोबरायने विचार केला, या जर समाजाला आपलं तोंड बघितलं विट्टाळ होत असेल तर आपलं तोंड या समाजाला दाखवायचं नाही आणि या समाजाचंही तोंड आपण बघायचं नाही. बस आता एकच करायचं. काय करायचं? त्या भगवत चिंतनाचा आनंद घ्यायचा, समाधी सुखाचा आनंद घ्यायचा. त्यामुळं विश्व माऊली ज्ञानोबरायांना श्री संत मुक्ताबाई मातेने समजून सांगायला सुरुवात केली. वास्तविक मला जे सांगायचंय फार मोलाचं वाक्य, लक्षपूर्वक ऐका. त्यावेळेस जर विश्व माऊली ज्ञानोबरायांना श्री संत मुक्ताबाई मातेने समजून जर सांगितलं नसतं तर आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नसता. लक्षपूर्वक ऐका. त्यावेळेस जर श्री संत मुक्ताबाई मातेनं ज्ञानोबरायांना समजून सांगितलं नसतं तर आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नसता आणि वारकरी संप्रदाय सारखा पंथ देखील नसता. हे उपकार जर असतील तर श्री संत मुक्ताबाई मातेचे. विठ्ठल माऊली श्री संत मुक्ताबाई माता म्हणतात
तुम्ही संत आहात आणि संतत्वाची व्याख्या सांगतात. माऊली, संत कोणाला म्हणावं सांगितलंय. सकारात्मक सांगतात श्री संत मुक्ताबाई माता, का ज्याच्याकडं हे 2 गुण विशेष आहे ना त्याला संत म्हणायचं. कोणते 2 गुण? 2 गुण कोणते कोणते? दया आणि क्षमा नावाचे जे गुण आहे त्याला संत म्हणावं. संतत्वाची व्याख्या, संत कसे ओळखावे याच्याकरता श्री संत मुक्ताबाई मातेने सांगितलेली व्याख्या आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा सांगितलं. तेची संत सांगता येत विठ्ठल, सांगता येत विठ्ठल, सांगता येत विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा संतत्वाची व्याख्या सांगितलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात माहिती का? जे दया करणे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. आपल्या मुलालाही सारखं समजणारा आणि आपल्या दासालाही सारखं समजणारा त्याला संत म्हणावा. आदरणीय गुरुवर्य पाटणकर बाबांचं जीवन बघा तुम्ही. आपण सर्व जवळून अनुभवताय. इथं आलेला एखादा लखपती जरी असेल तरी तेवढाच त्यांना आहे, आणि एखादा गरीब जरी असेल ना तोही तेवढाच आहे. एखादा फार मोठा महाराज जरी असेल तरी तो त्यांना तेवढाच आहे, आणि लहान माझ्यासारखा जरी असेल तरी तो त्यांनाच आहे, तेवढाच आहे. जे दया करणे पुत्रासी त्याची दासा आणि दासी, याला तो साधू ओळखावा. श्री संत तुकोबारायांनी सांगितलेली व्याख्या आहे. माऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा सांगितलेली व्याख्या आहे. कोणती? माऊली ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, आत्मज्ञाने चोखडी संत माझी रूपडी. आत्मज्ञानाने जे चोख आहे त्यांना संत म्हणावं. आणि श्री संत मुक्ताबाई मातेने 2 गुण विशेष सांगितले, दया आणि क्षमा नावाचे. ज्याच्याकडे दया आणि क्षमा नावाचे गुण ओतप्रोत भरलेले त्याला संत म्हणावं. वास्तविक जर बघितलं, माझ्या ज्ञानोबारायांकडे किती दया होती हो, किती दया होती. ज्या विसोबा केसरांनी ज्ञानोबारायांना एका भाकरीचं पीठ भेटून गेलं नाही, त्या ज्ञानोबारायांनी एका भाकरीचं पीठ भेटून न देणाऱ्या विसोबा खेचरांना कधी शाप दिला नाही. ज्या ज्ञानोबारायांना मांड भाजण्याकरता खापर मिळू दिलं नाही त्या विसोबा खेचरांना कधी काही बोलले नव्हे नव्हे. तर किती क्षमा, दया किती होती, क्षमा किती होती बघा, किती दया होती. त्याच विसोबा खेचरांना नामदेव महाराजांचं गुरुपद भूषवायचं भाग्य प्राप्त करून दिलं. याला संत म्हणतात. दया क्षमा, दया क्षमा ज्याची अंगी. वास्तविक जगद्गुरु तुकोबारायांकडे बघा, तुकोबारायांना मंबाजी बुवांनी काट्याच्या काठीनं मारलं, पण जगद्गुरु तुकोबारायांनी काही केलं का? नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी मंबाजी बुवांचे हातपायच दाबले. याला म्हणतात दया क्षमा ज्याची अंगी. हे जे 2 गुण ओतप्रोत ज्याच्याकडे भरलेले ना त्याला संत म्हणावं. बघा, परवा दिवशी कीर्तन कोणाच्या तरी कीर्तनामध्ये उदाहरण सांगितलं गेलं. बघा, नाथ महाराजांचं उदाहरण आहे. नाथ महाराजांच्या अंगावरती यौवन थुंकला. किती वेळा थुंकला? आपण सांगतोय 108 वेळा थुंकला. काय जे असेल ते. पण नाथ महाराजांनी काय केलं? प्रसाद देऊन मुक्त केला. यौवन अंगावरती थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. दया क्षमा ज्याचे अंगी. परत दुसरं उदाहरण परवा दिवशी सांगितलं कीर्तनामध्ये. नाथ महाराज पाण्यातून वाहून जाणाऱ्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. बरोबर आहे. पाण्यामध्ये वंजुळीमध्ये घ्यायचे, बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचे. वंजुळीतलं पाणी संपलं का तो विंचू दंश करायचा. एक मनुष्य दृश्य बघत होता. असं बऱ्याच वेळा झालं. त्या मनुष्याने विचारलं का, ओ महाराज, तुम्ही त्या विंचवाला वाचण्याचा प्रयत्न करताय, त्या विंचवाचा जीव वाचण्याकरता प्रयत्न करताय, आणि तो सारखा तुम्हाला डसतोय, मग जाऊ द्या ना, त्याला मरू द्या. नाथ महाराजांनी उत्तर दिलेलं फार सुंदर आहे. नाथ महाराज काय म्हणतात माहिती का? एवढासा जीव आहे विंचू, एवढासा जीव आहे, तो त्याचा दंश करण्याचा स्वभाव सोडत नाही, तर मी माझा वाचवायचा का सोडू? दया क्षमा ज्याचे अंगी. विठ्ठल माऊली, संत तोची जाना जगे, दया क्षमा ज्याचे अंगी. काय या समाजावरती नाराज होता? नका नाराज होऊ. कशा करता? आणि आपला कुणी मान केला, अपमान केला तर आपल्याला काय करायचंय? आपल्याला कोणाचा लोभही नाही आणि अहंकार नाही. अभंगाचं दुसरं लोभ अहंता नये मना, लोभ अहंता नये मना, लोभ अहंता नये मना, लोभ अहंता नये मना.
हो बारकुमाई हो बारकुमाई हो बारकुमाई हो बारकुमाई हो बारकुमाई बारकुमाई हो बारकुमाई हो बारकुमाई हो बारकुमाई जय जय हो बारकुमाई हो बार जय हो बारकुमाई हो बार जय हो बारकुमाई हो बार हो बारकुमाई हो बार जय जय हो बारकुमाई हो बार लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना. श्री संत मुक्ताबाई माता अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये विरक्तीची व्याख्या सांगताय. कोणाला म्हणावं विरक्त? श्री संत मुक्ताबाई माता म्हणतात, ज्याच्या अंतकरणाला हे दोन गुण कधी शिवलेले नाहीत. कोणते दोन गुण? लोभ आणि अहंकार नावाचे हे जो दोन गुण आहेत ना, हे कधी ज्याला शिवलेले नाही त्याला विरक्त म्हणावं. अगदी परमार्थामध्ये असो नाही तर कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, हे दोन गुण फार घातक आहेत बरं का, फार घातक आहे. अति घातक जर असतील तर हे दोन गुण आहे, हे परमार्थामध्ये देखील चालत नाही आणि संसारात देखील चालत नाही. जिथे हे दोन गुण आले तिथं वाटोळं ठरलेलंच आहे. बघा, महाराज म्हणतात, दुधाची घागरी मद्याचा तो बुंद, त्याप्रमाणे असा अहंकार आहे. अगदी आपण कितीही जरी असलो, चांगला असलो, परमार्थ करणारा असलो आणि आपल्या अंतकरणामध्ये जर कुठं अहंकार जागृत झाला ना, तर जसं दुधामध्ये मद्याचा बुंद पडावा तसं त्या दुधाचं जसं नाश पावतो तसं आपल्या परमार्थाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. हे दोन गुण फार फार भयानक सांगितलेले, परमार्थासाठी अति भयानक म्हणून सांगितले. अगदी आठवलं म्हणून सांगतो बरं का. आदरणीय पुरुषोत्तम महाराजांना आम्ही लहानपणापासून ओळखतो, आम्ही लहानपणापासून एकत्र राहतो. आमचे आदरणीय निवृत्ती महाराज असतील, श्रावण महाराज असतील, त्याचप्रमाणे आमचे नंदू महाराज असतील, दरकवाडीचे आबा असतील, आम्ही सर्वजण लहानपणापासून अगदी एकत्र राहिलेलो आहे. पण खरं सांगू, पुरुषोत्तम महाराज किती मोठे झाले हे तुम्हाला मला सांगण्याची गरज नाही. पण आत्तापर्यंत त्यांच्या अंतकरणाला कधी अहंकार आपल्याला अंतकरणाला दिसला नाही, कधीच दिसला नाही. जसे होते ना तसेच आत्ता आहे आमच्यासाठी आणि पुढेही राहतील याची मला शाश्वती आहे. विठ्ठल. अगदी तुम्हाला सांगतो, काहीही करू शकतात, काहीही करू शकतात. पुरुषोत्तम महाराज काहीही करू शकतात, किती मोठी गाडी घेऊ शकतात, किती मोठं घर बांधू शकतात. पण तुम्हाला खरं सांगू, आत्ताचे नवीन कीर्तनकार ज्यांना महिन्यातून 4 तारखे आल्या ना, ते सुद्धा बोलताना अगदी अहंकार जागृत करून विचारतात, कुठले तुम्ही? पण पुरुषोत्तम महाराजांचं तसं नसतं. अगदी कुठेही जाऊ द्या, पहिलं प्रत्येकाला नतमस्तक होणार, सर्वांसोबत प्रेमाने बोलणार. हे आदरणीय पुरुषोत्तम महाराजांची वागण्याची रीत आहे. आणि यालाच म्हणतात, आपल्याजवळ ह्या दोन गोष्टी नकोयचे आणि याला विरक्त देखील म्हणतात. आदरणीय पाटणकर बाबांची शिकवण आहे आम्हाला. पाटणकर बाबांनी अगदी रागात असेल, प्रेमाने असेल, या गोष्टी आमच्याकडून नकळत करून घेतलेल्या आहेत, नकळत आम्हाला घडवलेलं आहे. विठ्ठल. श्री संत मुक्ताबाई माता सांगतात, विरक्त त्यालाच म्हणावं ज्याच्या अंतकरणाला कधी अहंकार शिवलेला नाही, ज्याच्या अंतकरणाला कधी लोभ शिवलेला नाही, त्याला विरक्त म्हणावं. अगदी आठवलं म्हणून 2 मिनिटात सांगतो आणि पुढे जातो. बघा, आता जसं आपला आश्रम आहे, याप्रमाणे एक आश्रम होतं आणि त्या गावामध्ये एक शास्त्री पंडित आले. अगदी काशीला अध्ययन घेतलं, काशीमध्ये शिकले आणि गावामध्ये आले. गावामध्ये आल्यानंतर सर्वजण म्हणायचे, शास्त्री आले, शास्त्री आले, आचार्य आले. गावातले सगळे लोक दर्शना करता जायचे, सगळे लोक दर्शना करता जायचे, प्रत्येक जण दर्शना करता जायचा. पण त्या शास्त्रीची एक गोष्ट लक्षात आली, अरे पंचक्रोशीतले सगळे लोक आले पण त्या आश्रमावरले साधू काय आपल्याला भेटण्याकरता आले नाही. अहंकार बरं का, साधू आपल्याला भेटण्याकरता आले नाही. काय करावं, कसं करावं?
1 महिना झाला तरी ते साधू भेटण्याकरता आले नाही. 2 महिने झाले पण याला अंकार झोपूही देत नव्हता, बसूही देत नव्हता, खाऊही देत नव्हता. काय करावं म्हणून तोच एक दिवस तडक निघाला आणि साधू महाराजांकडे आला. महाराज, अहो 2 महिने झाले मला येऊन, मी तुमची वाट बघत होतो, सगळे मला भेटण्याकरता आले, तुम्ही का आले नाही? साधू नतमस्तक झाले. महाराजजी, तुम्ही आले बरं झालं. अहो मी कामाच्या व्यस्ततेत होतो, मला तुमच्या दर्शनाची फार अपेक्षा होती, मलाही यावं वाटत होतं पण वेळ भेटला नाही महाराज. कामाच्या व्यस्ततेमुळं तुम्ही आलात, तुमचं दर्शन झालं, बस कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं, तुमचं दर्शन झालं. बरं, प्रत्येक जण मला येतो, काही ना काहीतरी प्रश्न विचारतो, काहीतरी येतो प्रश्न विचारतो. मी शास्त्री आचार्य पदवी घेऊन आलोय, काशी हरिद्वारवरून शिकून आलोय, तुम्हाला काही अडचण असली तर विचारा, मी तुमचं शंकेचं निरसन करतो. असं म्हणल्यानंतर साधू महाराजांनी हात जोडले. बाबा, माझं काही मोठं काम नाही, माझं फक्त एक सांगा, मला एक सांगा, पापाचा बाप कोण याचं उत्तर द्या मला. काय सांगितलं? पापाचा बाप कोण याचं उत्तर द्या मला. असं म्हणल्यानंतर साधूजीने त्या शास्त्रीजींना डोकं खाजवलं. पापाचा बाप कोण आठवणा. काय करावा? 2 तास साईटला बसले तरी आठवणा. पुन्हा घरी गेले, सगळे आपल्या ज्या ग्रंथांचं अध्ययन केलेलं होतं सगळे ग्रंथ उचकून पाहिले, त्याच्यामध्ये सापडाना पापाचा बाप कोण. साधू महाराजांना उत्तर देणं तर गरजेचं आहे, कारण मी शास्त्री आचार्य बनून आलोय. पुन्हा आपली ओळखुटी गुंडाळली, काशी हरिद्वार ज्यांच्याकडे शिक्षण घेतलं त्यांना विचारला, हो मला एका साधूंनी असा प्रश्न विचारलाय, पापाचा बाप कोण, मला उत्तर द्या. प्रत्येक जण म्हणायचं, अहो याचं उत्तर काय आम्हालाच माहिती नाही, काय करावा? सगळेजण सापडताय, उत्तर काही सापडाना. हा अगदी वेड्यासारखा फिरायचा, कुणीही भेटलं त्याला विचारायचा, अहो तुम्हाला एक प्रश्न विचारू, काय? पापाचा बाप कोण? अहो त्याला कुणीच उत्तर देऊ शकलं नाही. एक दिवस असा फिरत असताना एका वेश्येच्या गल्लीमधून चालला होता आणि तिथे एका वेश्येच्या समोर एका साधूला विचारलं, अरे तुम्हाला एक प्रश्न विचारू साधू महाराज? विचारा. काय? पापाचा बाप कोण? तो म्हणे मला माहिती नाही. हे बोलणं ते एका वेश्येने ऐकलं. एका वेश्येने ऐकल्यानंतर ती वेश्या म्हणली, महाराजजी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे का? हो पाहिजे. तुम्हाला मी सांगते, पापाचा बाप कोण? मी उत्तर देते. अरे तू काय उत्तर देणार? अरे सगळे शास्त्री पंडित आचार्य यांना ते उत्तर सापडलं नाही, तू काय उत्तर देणार? महाराजजी मी 100% उत्तर देते तुम्हाला, मी 100% उत्तर देते. बरं देते ते सांग म्हणे काय उत्तर आहे? काय नाही, माझी एक विनंती आहे. त्या अगोदर मी तुम्हाला उत्तर देते, पण विनंती आहे, तुम्ही साधू आहात, पंडित आहात, शास्त्री आहात, आचार्य आहात, तुम्ही आलाय ना, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. तुम्ही फक्त काय करा, माझ्या घरामध्ये चला, माझ्या घराला पाय लावा आणि मी तुम्हाला लगेच उत्तर सांगते. मी येणार नाही, मी शास्त्री आहे, मी पंडित आहे आणि एका वेश्येच्या घरामध्ये कसं येऊ? मी येणार नाही. शास्त्रीजी चला, तुम्ही माझ्या घरी चला, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते आणि वरून तुम्हाला 10,000 रुपये दक्षिणा देते. 10,000 रुपये दक्षिणा देते. असं म्हणल्यानंतर याने विचार केला, आत्तापर्यंत बरंच फिरलो, पुन्हा ये जायचा खर्च आहे, सगळ्या गोष्टी आहे, उत्तरही भेटतंय, वरून 10,000 रुपये भेटताय, काय हरकत आहे जायला. हा निघाला आणि त्या वेश्येच्या घरामध्ये गेला, उंबऱ्याच्या आतमध्ये पाऊल टाकला आणि त्याने सांगितलं, बघ आलो ना मी तुझ्या घरात, आता बसणार नाही, चल माझी दक्षिणा दे आणि सांग मला पापाचा बाप कोण आहे. तिने सांगितलं, महाराज इथपर्यंत आलाय, तुम्हाला विनंती आहे, फक्त बसा आणि पाणी घ्या. त्याने सांगितलं, नाही मी वेश्येच्या घरातलं पाणी घेऊ शकत नाही, मी थांबू शकत नाही. महाराज आलाय ना, बसा ना, मी उत्तर पण देते आणि अजून 10,000 रुपये वाढून देते, 21,000 रुपये दक्षिणा देते. याने विचार केला, चला 2 मिनिटं बसायचंय, पाणी घ्यायचंय, काय हरकत आहे. बसला पलंगावरती, पाणी घेतलं आणि पाणी घेतल्यानंतर सांगितलं, चला आता मला जायचंय, सांग पापाचा बाप कोण आहे. महाराज शेवटची एक विनंती, बस तुम्ही माझ्याकडे आलात, मला खूप आनंद वाटला, तुमच्या येण्याने मी कृतार्थ झाले. महाराज फक्त एक विनंती आहे, आता आलाय ना, 2 घास जेवण करून जा माझ्या हाताने, बस एवढीच विनंती आहे. तो साधू महाराज त्या शास्त्रीजीने सांगितलं, नाही जमणार, मी तुझ्या हातचं खाऊ शकत नाही, मी पंडित आहे, आचार्य आहे, मी खाऊ शकत नाही. महाराज सगळी मिळून 51,000 रुपये दक्षिणा देते. किती? 51,000 रुपये. आणि तुम्ही काय करा, फक्त जेवण करा आणि जा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. बरं ठीक आहे, लवकर आवरा. स्वयंपाक झाला, ताट वाढलं, सगळं काही झालं आणि साधू महाराजांनी जेवायला सुरुवात करणार. पाणी फिरवलं, सगळं काही झालं, आता जेवायला घास घेणार. तेवढे ती वेश्या म्हणली, महाराज
एक शेवटची एक आट आहे, फक्त एकच आट, एकच विनंती. काय विनंती आहे? तुम्ही माझ्याकडे आलात ना, आला, मी तुम्हाला 10,000 रुपये द्यायला तयार होते, बरोबर. पाणी घेतल्यानंतर 10,000, जेवायला बसल्यानंतर तुम्हाला 51. पण आता शेवटची एक विनंती आहे महाराज, तुम्ही माझ्या हाताने एक घास खा, तुम्हाला पुरे 1,00,000 रुपये देते. माझ्या हाताने एक घास खा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तरही देते. साधू त्या शास्त्रीने विचार केला, अरे 1,00,000 रुपये भेटतायत, उत्तरही भेटतं, इथं आपल्याला बघायला कोण आहे? काय हरकत आहे खाण्याकरता? ठीक आहे खातो म्हणे, पण मला जेवण झाल्याबरोबर माझे पैसे आणि उत्तर पाहिजे. हो देते, असं म्हणून त्या वेश्येने एक घास मोडला, घास भाजीमध्ये बुडवला, तोंडापर्यंत आणला. येणे डोळे झाकले, तोंड उघडलं, तोंडामध्ये घास टाकायचा होता, तिनं घास खाली ठेवला आणि जोरात ताडकन त्याच्या तोंडामध्ये ठेवून दिली. सांगितलं, महाराज अजून काही कळालं नाही का पापाचा बाप कोण आहे? कोण आहे? अहो तुम्ही माझ्याकडे आला, मी तुम्हाला सांगितलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते, पण माझ्या घरी यावं लागन. तुम्ही सांगितलं नाही येणार. तुम्हाला म्हणले 10,000 रुपये देते, तुम्ही लगेच म्हणले मी हो येतो. घरामध्ये आलात, मी यशाच्या घरी येणार नाही म्हणे. मी बोलले बसा, तुम्हाला 21,000 रुपये देते, तुम्ही लगेच बसलात म्हणे. मग आता शेवटी मी जेवणाकरता सांगितलं 51,000 रुपये देता, तुम्ही तयार झालात महाराज, आणि शेवटी माझ्या एका वेश्याच्या हाताने खाण्याकरता तयार झालात. अजून काही तुम्हाला उत्तर भेटलं नाही का? अहो महाराज एवढं समजलं नाही का? पापाचा बाप म्हणजे लोभ आहे. विठ्ठल श्री संत मुक्ताबाई माता म्हणतात, अहो माऊली तुम्ही विरक्त देखील आहात, संत आहात, तुमच्याकडे 2 गुण आहे. कोणते कोणते? दया क्षमा नावाचा गुण आहे. अहो तुम्ही विरक्त आहात, तुमच्याकडे अहंकार नाही, लोभ नाही, मग कशा करता? आणि त्यातल्या त्यात तुमच्याकडे शुद्ध ज्ञान देखील आहे ना. या लोकात आणि परलोकात सुखी राहण्याचा अभंगाचा लोकी सुखी इह पर 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 लोकी मुक्ताबाई माता विश्व मौली ज्ञानोबरायांना म्हणतात, इह परलोकी तोची सुखी शुद्ध ज्ञान ज्याची मुखी. आता शुद्ध ज्ञान म्हणजे काय हो? शुद्ध ज्ञान म्हणजे काय? एकदा मी बाबांनाच विचारलं होतं, शुद्ध ज्ञान म्हणजे काय? महाराज शुद्ध ज्ञान म्हणजे भगवान परमात्मा प्रत्येक ठिकाणी व्यापक आहे हे जे ज्ञान होणं, याला म्हणतात शुद्ध ज्ञान. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, किंवा सर्वा गटी राम देहा देई एक, असं जे असणारं ज्ञान आहे ना, त्याला शुद्ध ज्ञान म्हणतात. ज्याच्याकडे आहे तो ये लोकात आणि परलोकात सुखी आहे. किंवा दुसरा भाव, असा जो भगवान परमात्मा आहे, ज्या भगवान परमात्म्याच्या खऱ्या स्वरूपाची ज्याला ओळख होती. खरं स्वरूप कोणतं? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया, असं ज्याला ज्ञान होतं याला शुद्ध ज्ञान म्हणतात. असं ज्याच्याकडे आहे ना, तो या लोकातच नाही तर परलोकात सुद्धा सुखी आहे. माऊली ज्ञानोबरायांना, विश्व माऊली ज्ञानोबरायांना श्री संत मुक्ताबाई माता म्हणतात, अहो
तुम्ही संत आहात, तुमच्याकडे दया क्षमा नावाचा गुण आहे, तुम्ही विरक्त आहात, तुमच्याकडे अहंकार नाही, लोभ नाही. अहो तुम्ही या लोकात आणि परलोकात सुखी आहात, कारण तुमच्याकडे शुद्ध ज्ञान आहे. अहो तुम्हाला तर माहितीच आहे ना, हे सर्व मिथ्या आहे, ही सर्व कल्पना मागे सारा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वर अभंगाचा शेवटचा. विद्या मागे सारा कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी ताटी उघडा ताटी ताटी उघडा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ताटी ताटी उघडा ज्ञानेश्वर
जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभांता नये मना जगी विरक्त तोची जाणा इह परलोकी तोची सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी लोभांता नये मना जगी विरक्त तोची जाणा मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लोभांता नये मना ताटी उघडा ज्ञानेश्वरा यथामती यथा अवकाश अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज सद्गुरु जोग महाराज सद्गुरु रामगिरीजी महाराज गुरुवर्य पाटणकरजी महाराज गुरुवर्य अण्णा यांच्या कृपेने जसं काही बोलण्याचा योग आला जसं काही बोलता येईल तसं बोलण्याचा प्रयत्न केला. बघा 1-2 मिनटं घेतो मी तुमचे. पुरुषोत्तम महाराजांनी श्री संत चोखोबारायांचं मंदिर बांधलंय. आपल्याला दिसतंय, भव्य पटांगण दिसतंय, सगळं दिसतंय, मोठा कार्यक्रम दिसतोय, सगळ्या गोष्टी दिसतोय. पण या पाठीमागचं त्यांचं कष्टही समजून घेत चला. त्यांनी कीर्तनाची बिदागी घेतली असेल, कीर्तनाचे पैसे घेतले असतील, पण खरं सांगू ज्यावेळेस पुरुषोत्तम महाराज एखादं कीर्तन करून प्रवास करून आल्या ना त्यावेळेस पुरुषोत्तम महाराजांकडे बघा, तुम्हाला त्यांची क्यू आल्याशिवाय राहणार नाही. गाडीमध्ये इतका प्रवास करणं सोपं नाही. तुम्हाला जर वाटत असलं ना 2 दिवस त्यांच्याबरोबर फक्त राहून दाखवा. अगदी आपलं जीवन म्हणजे ते गाडीमध्ये व्यतीत करताय, गाडीमध्ये असतात, दिवस रात्र त्या गाडीमध्ये असतात. आणि गाडी रोडने चालणं म्हणजे टांगती तलवार आहे कायम. ह्या पद्धतीनं आपलं जीवन घालवतात. आणि त्या जीवनातून त्या कष्टातून हे परिपक्व आलेलं फळ म्हणजे चोखोबारायांचं मंदिर. परिपक्व फळ म्हणजे चोखोबारायांचं मंदिर. खूप कष्टातून त्यांनी उभारलंय. याची कशी निगा राखायची, याला कसं ठेवायचं हे आपलं कर्तव्य. आपण याच्याकडे काय म्हणून बघायचं हे आपलं कर्तव्य. याची पावित्रता कशी ठेवायची हे आपलं कर्तव्य. मी सांगून जाईल. श्री क्षेत्र आळंदीमध्ये शुद्ध वारी आळंदीमध्ये भरते. शुद्ध वारी आळंदीमध्ये भरते. शुद्ध वारी देहूला भरते आणि वद्य वारी आळंदीमध्ये भरते. तसं माझं म्हणणं आहे का वद्य वारी या चोखोबारायांच्या दारात सुद्धा भरली पाहिजे. प्रत्येक महिन्याची वद्य वारी या चोखोबारायांच्या दारात भरली पाहिजे. हेच पुरुषोत्तम महाराजांकरता तुमचं सहकार्य असेल आणि आनंद असेल. सर्वांनी वद्यवारीला, महिन्याच्या या वद्यवारीला या चोखोबारायांच्या दर्शनाला यायचं. नवे तर पंचक्रोशीतून तुम्ही दिंड्याही जरी आणल्या तरी काही वावगं नाही. दर शुद्ध वद्यवारीला या ठिकाणी चोखोबारायांच्या दर्शना करता यायचं. आदरणीय पाटणकर बाबा या ठिकाणी टाळ घेऊन उभे होते. ज्याप्रमाणे नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याने उभं राहावा तसं मी नाथ महाराज नाही, पण तुम्ही मला भगवान परमात्म्यापेक्षा कमी नाही. आदरणीय पाटणकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, टाळ घेऊन उपस्थित आहे. त्यामध्ये आमचे आकाश महाराज असतील, आमचे आदरणीय बंधू विशाल अण्णा असतील, त्याचप्रमाणे आमचे विकास महाराज असतील, त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही निवृत्ती महाराज कदम, श्रावण महाराज, त्याचप्रमाणे आमचे शिवाजी आबा दरकवाडीकर, त्याचप्रमाणे नंदू महाराज गोरे ज्यांनी मृदुंगावरती साथ दिली असे असणारे आमचे आदरणीय रामेश्वरजी महाराज कोल्हे. अगदी तन मन धनापासून ते सेवा करतात. सर्वांनी रामेश्वर महाराजांकरता टाळ्या वाजवा. अगदी कुठलाही अहंकार नाही त्यांना, कुठलाही नाही. मी पहिल्या दिवशी कीर्तन केलं, मी शेवटच्या दिवशी पखवाद वाजवला, याचं काहीच नाही. पण अगदी मनापासून जी पडन ती सेवा करतात आमच्या रामेश्वर महाराज. ते या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी अण्णाही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याचप्रमाणे सुंदर अशी ज्यांची संशिष्टीमे आमचे परममित्र सोमनाथ महाराज हिवारे, त्यांची चैतन्य संशिष्टीमे या ठिकाणी आहे. आणि ज्यांचा द्वारे आपण अवघा महाराष्ट्र पाहतो, नवे तर पूर्ण देशामध्ये हा सोहळा ज्यांनी प्रसारित केला जिव्हाळा चॅनल, ते या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी अगदी विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.